उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर सगळ्यात मोठा हादरा बसला तो महायुतीला। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। मित्र हो, नमस्कार। कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि प्रसार माध्यमामध्ये फक्त एक आणि एकच विषय गाजतोय वाजतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार। राज ठाकरे यांनी साथ दिली आणि उद्धव ठाकरे यांनी लगेच त्याला प्रतिसादही दिला। खरं तर हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट महाराष्ट्र गेल्या कित्येक वर्षापासून पाहत आहे, नाही का? महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे। महाराष्ट्राची गरज आहे, महाराष्ट्राची नव्हे तर मराठी माणसाची सुद्धा गरज आहे। अहो, काही वेळा असे प्रयत्न झाले सुद्धा त्यांना एकत्र आणण्याचे, पण ते फसले। राज ठाकरे यांच्याकडून टाळी दिली गेली, पण उद्धव ठाकरे यांच्याकडून या टाळीला प्रतिसाद मिळाला नव्हता, मिळत नव्हता। दोन बंधूंच्या विलग होण्यामुळं मराठी माणसाचं मोठं नुकसान झालं आणि त्याचा फायदा गुजराती माणसांनी उठवला। खरं फायदा नव्हे, गैरफायदा उठवला म्हणावं लागेल। माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्यांनी फोडली त्याच भाजपला राज ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा मदत केली। त्यामुळे तर या दोन बंधूतलं अंतर आणखी वाढत गेलं ना। आता काही असो, आता पुन्हा एकदा हा विषय समोर आला आणि सुदैवानं बघा, दोन्ही बाजूनी म्हणजे राज आणि उद्धव यांच्या दोन्ही बाजूनी सकारात्मकता दाखवली गेली। मराठी माणूस खुश झाला, आनंदून गेला। आता यात कुणी विघ्न नाही आणलं म्हणजे झालं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर सगळ्यात मोठा हादरा बसला तो महायुतीला। महायुतीतल्या काही नेत्यांनी म्हटलं, दोन बंधू एकत्र येतात हे चांगली गोष्ट आहे। अर्थात हे किती मनापासून बोललं गेलं हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतच ना हो। तर काहींनी या चर्चा म्हणजे केवळ चर्चाच राहतील, पुढं काहीही घडणार नाही असं सुद्धा म्हटलं आहे। अहो, समोर मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, त्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची झोप उडाली नाही तर नवल म्हणावं लागेल। त्यातल्या त्यात सर्वात अधिक नुकसान होऊ शकतं ते एकनाथ शिंदे यांच्या गटाचं, त्यांच्या राजकारणाचं। अहो, त्यांच्या अस्तित्वालाही फार मोठा धक्का लागू शकतो। अहो, कुणी कितीही नाही म्हटलं ना तरी महायुतीचे नेते अस्वस्थ झालेले आहेत। ही अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न देखील नेते मंडळी करीत आहेत आणि नेमकं बघा, हेच एकनाथ शिंदे यांना जमलेलं नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होताच एकनाथ शिंदे यांची अवस्था जरा बरीचशी वेगळी होऊन गेली। कुठलाही परिपक्व राजकीय नेता आपली अस्वस्थता लपवण्यात यशस्वी होतो, एकनाथ शिंदे यांना मात्र ते काही जमलं नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चाबाबत पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला। अहो, तर त्या प्रश्नावर ते बिथरले, भडकले आणि संतापले सुद्धा। अहो, त्याने पत्रकाराचा माईक झटकारला। जाऊ दे ना यार, काय तू कामाचं बोल, एवढंच ते म्हणाले आणि तिथून काढता पाय घेतला। पण त्यांची देहबोली बरंच काय सांगून गेली ना तेवढ्या वेळात। तुम्हीच बघा। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। एकीकडे शिंदे गट मनसेशी जवळीक वाढवत होता आणि समोर आलं ते चित्र वेगळं। ठाकरे बंधू एकत्र येण्याची कल्पनाही त्यांना सहन होऊ शकत नाही हेच त्यांच्या देहबोलीनं सांगितलं। खरं पचवता आलं नाही आणि खोटं सांगणं त्यांना जमलं नाही। मनातली घालमेल चेहऱ्यावर उमटली, घेतलेली दस्ती त्यांच्या कृतीतून प्रकट झाली। पत्रकाराचा माईक झडकारून ते काहीच लपू शकले नाहीत हो। अहो बघा ना, अहो एरवी माईक दिसला की एवढं बोलायला लागतात की लोक कंटाळून उठून जातात। पाहिलं ना आपण अनेक वेळा। आता मात्र माईक समोर आला आणि एका क्षणात त्यांनी तो झडकारला। ही अस्वस्थता होती, राग होता की मनातली भीती? या कृतीतून तुम्हाला काय जाणवलं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।